जय जय रघुवीर समर्थ। वसे हृदयी देवतो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा। देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 194 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये या परमतत्वाची नेमकी अवस्था कुठल्या गुणांच्या आधाराने सांगायची, तो कसा आहे हे सांगायचं, जिथं शब्दांचा स्पर्श करू शकत नाही, जो परेहून परता असा तो ईश्वर आहे, त्या परमतत्वाला सांगताना या साधन गोष्टींच्या मर्यादा समर्थ आम्हाला समजावून सांगतात। पण यामध्ये साधनेचा अव्हेर नाहीये, यामध्ये कुठेही तुम्हाला निस्साधन करण्याचा प्रयत्न नाहीये, तर या साधनेची पराकाष्ठा करून तुम्ही त्या परमतत्वाला जाणण्याचा आग्रहच समर्थ आपल्याला करत आहेत। म्हणून समर्थांनी सांगितलं की नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा। अशा या परमतत्वाची अवस्था समर्थ आम्हाला सांगतायत। मग इथं एक आमच्यासारख्या देहबुद्धीच्या जीवाला प्रश्न पडला पाहिजे की मग तो ईश्वर आहे तरी कोण? तो आमच्या हृदयस्थ आहे। आम्ही प्रत्येक निरूपणाच्या आधी मी आपल्याला एक वाक्य म्हणत असतो की आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून, म्हणजे ईश्वर हा हृदयस्थ आहे यात काही शंकाच नाही। तो जीवात्मा आहे, तोच परमात्मा आहे। या जीवात्म्याचं लक्षण आहे प्राण रूपाने तो या देहामध्ये राहणं, आणि त्याच जीवात्म्याचं शुद्ध रूप आहे हे परमतत्व। म्हणजे हा देह या प्राण चैतन्याने चालतो, या जीवात्म चैतन्याने चालतो। त्या जीवात्म्याचा प्राण आहे तो परमात्मा, तो या हृदयामध्ये राहतो, या देहाला चालवतो, या सृष्टीला चालवतो, या ब्रह्मांडाला चालवतो। मग हा ईश्वर या देहामध्ये राहतो, आणि मग आमच्यासारख्या एका साधकाला जो प्रश्न पडला आहे तो समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतो। बघा, पुढले 2 श्लोक फार इंटरेस्टिंग आहेत। जसं आपल्याकडं कवाली असते की ज्याच्यामध्ये सवाल जवाब असतात, बघा, प्रश्न विचारायचा आणि उत्तर घ्यायचं, किंवा जे संगीताचा अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की स्वरामध्ये वादी संवादी असतं। वादी प्रश्न उपस्थित करतं, संवादी उत्तर देतं। त्याप्रमाणे समर्थांचा हा 194 आणि 195 क्रमांकाचा श्लोक आहे। 194 वादी आहे आणि 195 संवादी आहे। एका बाजूला प्रश्न आहे, एका बाजूला उत्तर आहे। असा हा सुंदर प्रश्न उत्तर या साधकाने समर्थांना विचारलंय की वसे हृदयी देवतो कोण कैसा। आपण म्हणता प्रभो ईश्वर हृदयस्थ आहे, तर तो ईश्वर जो हृदयस्थ आहे तो कसा आहे? वसे हृदयी देवतो कोण कैसा, आणि तो कसं विचारतोय? पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा। तो अत्यंत आदराने असा प्रश्न आपल्या सद्गुरूला हा साधक विचारतोय की हृदयस्थ राहणारा ईश्वर कसा आहे।
देहे टाकिता देव कोठे राहतो. अगदी सुंदर प्रश्न आहे की या देहामध्ये तो ईश्वर राहतो, या देहाला चालवतो. मग हा देह पडल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर, हा देह पडल्यानंतर त्या घरातून हे ईश्वरीय तत्व जे बाहेर पडतं ते जाऊन कुठं राहतं? कुठं ते स्वतःला निवासस्थानामध्ये ठेवतं? देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता वास कोठे पाहतो. आणि आम्ही ऐकलंय की भगवद्गीताच आम्हाला सांगते की वायुर्गंधा निवाशया, त्याप्रमाणे हा प्राण एका वायूसारखा या देहाच्या आधाराने झालेले सगळे संस्कार घेऊन बाहेर पडतो. अरे पण बाहेर पडतो म्हणजे जातो कुठं? थांबतो कुठं? आणि मग पुन्हा कर्म जसे आहेत तसे घेऊन तो देहाला पुन्हा प्राप्त करतो. मग परी मागुता ठाव कोठे पाहतो. मग पुन्हा कुठला देह घ्यायचा, पुन्हा त्या देहामध्ये येऊन प्रविष्ट व्हायचं, त्याला चेतना द्यायची. मग हा देहामधून बाहेर पडल्यानंतर हा ईश्वर कुठं राहतो आणि पुन्हा त्या देहाला त्या कर्मांचं फळ भोगण्यासाठी पुनश्च हा देव या देहामध्ये कसा येतो? सुंदर प्रश्न आहे. आणि समर्थांनी या प्रश्नामध्ये काही फार सुंदर गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, ज्या आपण मनापासून समजून घ्यायला पाहिजेत. एक त्याच्यातला प्रश्नाची बाजू आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात. मला यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. यातील 3 शब्दांकडे तुम्ही लक्ष द्या. पुसे म्हणजे विचारला, आदरे अत्यंत आदराने विचारला, आणि तिसरा साधकू साधना करणाऱ्या जीवाला पडणारा हा प्रश्न आहे. 3 गोष्टी यामधल्या अत्यंत प्रमुख आहेत. साधक कसा असावा? तर साधक हा साधनी असावा. साधन करत असताना आपण निश्चयात्मक ज्ञानाला अजूनही प्राप्त झालेलो नाही, ही खुणगाट आपल्या अंतःकरणामध्ये असावी. कारण की मला ते प्राप्त झालं नाही, हा प्रामाणिकपणा असणं याचं नाव आहे साधक. अन्यथा तो सिद्धच आहे, होय की नाही? जर तो म्हणाला की मला ते ईश्वरीय तत्व कळालंय, तर मग तो सिद्धच झाला. पण आम्ही आयुष्यभर साधक राहण्याचा प्रयत्न करावा. जरी आपल्यामध्ये सिद्धावस्था प्रगटली, जरी आपल्यामध्ये ते संपूर्ण ज्ञान प्रगटलं, तरी देखील जीवनामध्ये निरंतर साधक वृत्तीने राहता येणं, हे सिद्धावस्था आपण एक प्रकारे मुरवून पचवून या पलीकडे आल्याची खूण आहे. मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला. माझे श्री ब्रह्मचैतन्यांचं चरित्र मला यासाठी आदर्श वाटतं, कारण त्यांनी कधीच स्वतःला सिद्ध म्हणून घेतलं नाही. जरी ते सिद्ध होते, ते नेहमी स्वतःला मी रामाचा एक दीन दास आहे हो, त्याच्या नामावरती माझं प्रेम आहे, असं म्हणून स्वतःला नेहमी एका साधकापेक्षा देखील खालच्या भूमिकेमध्ये घेऊन घ्यायचे, एखाद्या बद्धासारखे. बऱ्याचदा श्री महाराज सामान्यातले सामान्य होऊन त्यांच्याशी संवाद करायचे. बघा, सिद्ध होण्याचे काही दुष्परिणाम किंवा काही नुकसान असतं बघा जीवनामध्ये. पहिली गोष्ट, मी कोणीतरी आहे ही भूमिका त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे येते. अर्थात त्यातून आलेल्या अहंकारामुळे तो आपली सिद्धावस्था गमावून बसतो. सिद्धावस्था तर ती आहे की ती पचवून पुनश्च सर्वसामान्य राहणं, हिरव्या चाफ्याच्या सारखं लपून राहणं, कोणालाही आपल्या अंतरंगाची अवस्थाच कळून न येऊ देणं, हे फार अवघड काम आहे. कारण की आम्हाला थोडंसं काही प्राप्त झालं की आम्हाला लोकांपेक्षा वेगळं श्रेष्ठ स्थान त्यांनी आपल्याला द्यावं याची अपेक्षा असते. मला बऱ्याचदा गंमत वाटते की आजच्या काळामध्ये मी बघतो बरेचसे मोठे मोठे कथावाचक म्हणा किंवा ज्यांना संत ही पदवी दिली जाते, हे सगळेजण सर्वसामान्यांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत अशा रीतीने 4 हात लांबच राहतात. चला, ती गोष्ट पण ठीक आहे, कारण त्यांना त्यांचं साधन सांभाळायचंय, त्यांना त्यांचा अभ्यास सांभाळायचा आहे. त्यामुळं सर्वसामान्यांपेक्षा थोडंसं वेगळं एकांतिक राहणं यामध्ये देखील काही गैर नाही. पण या वेगळ्या राहण्यामध्ये आपण त्यांच्याहून श्रेष्ठ आहोत हा जर आविर्भाव आला, तर सर्वसामान्य लोकांना कुठलीही बसायची व्यवस्था नाही, प्यायला पाणी नाही, आणि आपण मात्र कोणीतरी वेगळे आहोत या भूमिकेमधून चार्टर्ड फ्लाईटनी फिरणं, हे कुठल्या संत पदापर्यंत जाण्याचं काम आहे? त्यामुळे सज्जनो,
माझ्या श्री महाराजांचं चरित्र मी नेहमी माझ्यासमोर आदर्श ठेवतो, कारण ते माझे महाराज अडाण्याशी अडाण्याच्या भाषेत बोलायचे, इंजिनियरशी इंजिनियरच्या भाषेत बोलायचे, वकिलाच्या भाषेत बोलायचे. कधीही त्यांनी आपल्या मुखाने हे देखील म्हटलं नाही, अहो मला जरा थंडी वाजते, मला कांबळ द्या. कधी त्यांनी हे म्हटलं नाही की अहो फार उन्हाळा आहे, हो घाम येतोय, जरा मला पंखा घाला. जसं भगवंताने ठेवलेलं आहे तसे माझे श्री महाराज राहिले, सहज राहिले, अत्यंत सहज. आणि या सहजावस्थेमध्ये महाराज प्रत्येकामध्ये, एखाद्या पाण्याला जसा सगळे रंग हे त्याच्यामध्ये तो मिसळून जगतो, त्याप्रमाणे श्री महाराज आलेल्या प्रत्येकामध्ये मिसळून त्यांच्या सुखदुःखाशी समरसून जगले बघा. आणि ही सिद्धावस्था पचवून आलेली अवस्था श्री महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जगून दाखवली आहे. त्यामुळं समर्थांनी हा जो साधक शब्द वापरला ना, हा आपल्या आयुष्यभर अंतःकरणामध्ये करून ठेवा, की उद्या प्रत्यक्ष ईश्वराचं जरी दर्शन झालं तरी देखील आपण स्वतःला सिद्ध बनवण्याचं कधीही प्रयत्न करू नये, तसा विचारही मनामध्ये आणू नये. साधक राहावं. आणि साधक होण्याचं सगळ्यात प्रधान लक्षण आहे ती म्हणजे त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये एक स्वाभाविक दीनता असली पाहिजे. दीनता म्हणजे, मी खरोखरच या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी अत्यंत तळमळतोय प्रभो. मला आपण सांगाल का हो याचं उत्तर? बघा, मी काही दिवसांपूर्वी आजच्या काळातले जे नामावतारी संत आहेत ना, प्रेमानंद महाराज, ज्यांच्या या नामनिष्ठेविषयी मला अत्यंत आदर आहे, त्यांचा एक व्हिडिओ बघत होतो. त्यांच्याकडं पूज्य राजेंद्रदासजी आले होते आणि राजेंद्रदासजी आणि त्यांचा काहीतरी संवाद चालू असताना काय करावं या महात्म्याने आपल्या आसनावरून खाली उतरला आणि त्यांच्या समोर हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणू लागला, मला ते विनयपत्रिकेतलं पद ऐकवा हो. मला तो दैन्यता, तो भाव इतका हृदयामध्ये जाऊन बसला की कसं असावं जीवनामध्ये. जरी सिद्धपण आलं, जरी सगळं जग तुम्हाला मानत असलं, तरी देखील तुम्ही मात्र अत्यंत दीन होऊन राहणं हे सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही साधकाचं लक्षण आहे. कुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. आणि अत्यंत दीनतेने प्रश्न करावा. या दीनतेचं प्रागट्य कशात आहे? आदरामध्ये आहे. अत्यंत आदराने आपण संवाद करावा. साधक हा कधीच कोणाशी स्पर्धा करत नाही. साधक हा कधीच कोणाला श्रेष्ठत्व दाखवण्याचा, की मी साधक अवस्थेमध्ये देखील तुमच्यापेक्षा कितीतरी पुढं आहे, हा दाखवण्याचा कधी तो प्रयत्न करत नाही. बघा, साधक आणि सिद्ध याच्यामध्ये जी बॉर्डर आहे ना, तीच ज्ञान आणि आत्मज्ञानामध्ये आहे. मी गमतीने म्हणत असतो की एका वर्गामध्ये एकदा परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये वर्गातली सगळीच मुलं नापास झाली, सगळी. आणि मग त्यामध्ये एक विद्यार्थी दुसऱ्याला हिडवू लागला की अरे तू 10 मार्कांनी नापास झालाय, मी केवळ 2 मार्कांनी नापास झालोय, यामुळे मी तुझ्यापेक्षा हुशार आहे. हे म्हणणं कितपत संयुक्तिक वाटतं आपल्याला? नापास तर नापासच आहेत जोपर्यंत आत्मज्ञान नाही. कारण की ज्ञानाच्या 2च अवस्था आहेत, एक आत्मज्ञान आणि एक अज्ञान. आणि साधक ही अज्ञानाची अवस्था आहे. हे आत्मज्ञान झाल्यानंतरही स्वतःच्या अंतरंगामध्ये ज्याला सहजतेने निभावता येतं त्यालाच दीनता प्राप्त होते, त्यालाच आदरपूर्वक प्रश्न विचारण्याची कला प्राप्त होते. तो कधी स्पर्धा करत नाही, कधी कोणाचा मत्सर करत नाही. तुम्ही मला काय सांगताय, मी एवढं सगळं केलंय, मला हे सगळं माहिती आहे, मी एवढ्या बुवांचं ऐकलंय, मी एवढे ग्रंथ पारायण केलेत, मी याच्यामध्ये डॉक्टरेट केली आहे. नाही नाही, नको. हा असा आविर्भाव साधकाच्या जीवनामध्ये कधीच अपेक्षित नाहीत. श्री महाराज म्हणायचे, कधीही मुखाने आपल्या गुरुचं नाव सांगू नका. तुमचं आचरण, तुमचं बोलणं यातूनच तुमचा गुरु कोण आहे हे लोकांना कळालं पाहिजे. याचा अर्थ काय, की जर माझे गुरु दीनदास आहेत तर त्या दीनदासांचा मी एक छोटासा शिष्य, मी अशा पद्धतीने मत्सर करून, निंदा करून, ईर्ष्या करून, दुसऱ्याला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करून मी खरंच माझ्या गुरूंचा दास होऊ शकेन का? आणि हा प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला खरंच कळालं तर मनुष्य हा कधीच कोणाशी ईर्ष्या, निंदा, मत्सराच्या भावने बोलणार नाही. त्याच्यामध्ये एक स्वाभाविक दीनता येईल आणि त्या दीनतेचं प्रागट्य प्रत्येक ठिकाणी आदर
या शब्दाच्या आधाराने दिसेल. आदर, आदर, अत्यंतिक आदर. आलेल्या प्रत्येकाला जणू काही असं वाटलं पाहिजे की अरे हा महात्मा केवढा मोठा आहे, आपली काही पात्रता नसताना देखील त्याने आपल्याला एवढा आदर द्यावा, एवढं आपलं मोठेपण गावं, एवढं खरंच आपल्यामध्ये काही नाही. सज्जनो, हा आदर देण्याचा भाव अत्यंत महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट, प्रश्न कसले पाहिजेत? प्रश्न हे संसाराबद्दल पडत असतील तर अजूनही बद्धावस्था सुटली नाही. अनेकांचे प्रश्न असतात पण या दृश्य जगाच्या संदर्भाने असतात. साधक वृत्तीमध्ये प्रश्न काय असला पाहिजे? हा ईश्वर कोण आहे? तो कुठे राहतो? तो माझ्या देहामध्ये आहे, हृदयस्थ आहे असं शास्त्र सांगतं. तर मग हा देह पडल्यानंतर हा ईश्वरीय तत्व या देहाला सोडून कुठं जाणार, कुठं राहणार? सज्जनो, साधक या शब्दाचा अर्थच चिंतनशील, मननशील, साधनशील असं व्यक्तित्व आहे. आणि जर आम्हाला आज असे प्रश्न पडत नसतील तर हे सांगणं न लगे की अजूनही साधक नावाच्या इयत्तेमध्ये आमचा प्रवेश झालेला नाहीये. आम्हाला अजूनही त्या ईश्वराची खरी तळमळच लागली नाहीये. त्यामुळे मला या श्लोकाच्या दुसऱ्या चरणातले हे 3 शब्द अत्यंत महत्वाचे वाटतात. पुसे विचारणा करावी, आदरे साधकू, प्रश्न ऐसा. प्रश्न असावेत ज्याच्याने ईश्वरीय रस मनामध्ये निर्माण होईल, ज्याच्यामुळं या ईश्वरीय तत्वाची अनुभूती घेण्याची व्याकुळता, तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण होईल. आणि चौथी आणि प्रधान गोष्ट, प्रश्न कोणाला विचारा? जो या परमतत्वाला प्राप्त झाला आहे अशा सद्गुरूला आपण हा प्रश्न विचारा. त्या तत्वाचं उत्तर खऱ्या अर्थाने तुम्हाला तोच देऊ शकेल. आपण म्हणाला हो दादा, पण आमचे सद्गुरू तर आता देहात नाहीत. सज्जनो, ते देहात नाहीत हे तुमच्यासारख्या देहधारी मंडळींची भूमिका आहे. तुम्ही प्रश्न तर विचारा. आजच्या काळामध्ये देखील आपण अनेकदा त्या वेबसाईट असतात ना, आस्क युअर क्वेश्चन्स, FAQs म्हणून आपण तिथं प्रश्न उत्तर टाकतो. प्रश्न टाकल्यानंतर आपल्याला माहित नाही समोर कोण बसलंय, पण तुम्हाला त्याचं उत्तर येतच ना हवेतून कुठून तरी. तसं तुम्ही, तुमचं काम आहे तुमच्या गुरुला प्रश्न विचारण्याचं. विचारा त्याला. जर तुम्ही खरे साधक असाल, जर तुम्ही खरे साधन निष्ठ असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की या ईश्वराला कुठं शोधायचं, या देहामध्ये तो ईश्वर कुठं राहतो, हा देह टाकल्यानंतर हा ईश्वर कुठे जातो, आणि हाच ईश्वर पुनश्च या कर्मांचं फळ घेण्यासाठी पुन्हा मागुता कसा या देहामध्ये प्रविष्ट होतो. हा प्रश्न आम्हाला पडणं हेच साधक वृत्तीचं लक्षण आहे. आणि आपण ते सद्गुरूला अनन्य भावे, अत्यंत आदराने विचारावं. इथं आदर या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा आहे की बऱ्याचदा साधक दुसऱ्याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न करतात. त्यांना फक्त हेच बघायचं असतं की ह्याला हे माहिती आहे की नाही. अशा पद्धतीने या स्पर्धेमधून आपण जरी वरवर आदर दाखवत असलो तरी तो आदर हा कदापिही आपला खरा नसतो. त्यामुळे साधक हा एखाद्या नितळ सरोवरापर्यंत पाहिजे. बघा, जसं नितळ सरोवरामध्ये त्याचा तळ जसा आपल्याला दिसतो ना खालपर्यंत, तसं साधकाचं हृदय हे अत्यंत नितळ असलं पाहिजे. त्यामध्ये कुठलंही जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. वाल्मिकी ऋषींनी रामाला देखील त्या हृदयामध्ये तू राहा जिथं कपट नाही, दंभ नाही, माया नाही, अशा हृदयामध्ये रामा तू राहा असं सांगितलंय. त्यामुळे साधकाने प्रश्न विचारताना आदर हा केवळ शब्दाने, देहाने द्यायचा नाहीये. त्याची ती अंतरंगाची वृत्ती झाली पाहिजे, ती नितळता त्याच्या हृदयामध्ये असली पाहिजे. जो तो शब्दाने बोलतोय तेच त्याच्या हृदयामध्ये विचार आहेत. त्याला कुठलीही गोष्ट सिद्ध करायची नाही, कुणावरती वर्चस्व प्राप्त करायचं नाही. अशा भूमिकेमध्ये राहणं याचं नाव आहे साधक. आणि जेव्हा अशा तळमळीने साधक प्रश्न विचारतो तेव्हा सद्गुरूला बोलावंच लागतं. सद्गुरू हा देहधारी असो किंवा नसो, तो मौन राहू शकत नाही. आणि त्या सद्गुरूंनी दिलेलं जे उत्तर आहे, हा सवाल आपला झाला. आता जवाब सद्गुरू कसे देतात याचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.